आधी माणसांनी अडवलं नाही, ती इतकी अशी नाही का सुसाट मोकार ती अशी सुटलेली नाही का भेलेली पक्के मित्रांनो. कारण का तर पुढं काय दिसत नव्हतं, नुसते गाड्या माणसं बिनसं सगळं म्हणजे असं भीतीचं वातावरण तयार झालं. आणि कोकरी जर हवेत गेली असते ना मित्रांनो, आज 2 कोकरी आपली जागेवर ठार झाली असती, कारण का तर गाड्या इतक्या जोरात होत्या. पण देवाच्या कृपेने ती अशी कडकडणी मित्रांनो पळाली. मित्रांनो जोडी बघा, दोघं एकमेकांची साथ ना कधी सोडत नाही का, भावासारखं एकदम त्यांचं. आई वेगळी वेगळी आहे त्यांची, पण नातं मात्र भावासारखं. घरी ठेवताना सकाळी लावल्या बारकी बारकी कुकरी टाकली तिथून ठेवली. आणि मग काय या पोलापासून फार कोंडून फाट्या भरीन पळत कुकरी पुढं आद्या माग. आपलं मस्तपैकी बोंबील तळायचं चाललंय मित्रांनो. बघा हे आपलं सगळं बोंबील तळून घ्यायचं. तर मित्रांनो आपला कसा आहे मसाला, एकच चमच्यात कार्यक्रम ओके. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो नवे कपडे बिडे घातल्यात म्हणल्या कुठेतरी गेलो असणार, आणि गेलतोच मित्रांनो जरा बाहेर, त्याकरता मेंढर यायला झालाय उशीर. आणि आपला ब्लॉग झालाय मित्रांनो दुपारून चालू. तर आता आपलं आईनदादा मेंढर घेऊन आले ते इकडं, आणि आता इथून मोर आम्ही मेंढर कुठं नेतोय, मेंढरांना काय चारतोय, संध्याकाळचं जेवण बिवण काय असेल ते संपूर्ण वातावरण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. चला तर मग आले आपल्याला भेटायला आलेलं आपलं बाळ पप्पू पपडी. मला सगळ्यात आधी भेटायला आले मित्रांनो हो का माझ्यापाशी, आणि आईन दादा बसलेले आपलं निवांत हो का तिकडं झाडाखाली. आपलं आईन दादा हो का या ठिकाणी बसले ते निवांत मित्रांनो. हो इथं बसले ते, आणि मेंढरत हो का सगळी मेंढरं चरते ते आपली ह्या वरून. तर आहे मग कसं काय मेंढरा का हा डोक्यावर शाल बिल आणले. आपलं आईन दादा बघा कसं मोबाईल बघते ते. दादांना एक मोठा मोबाईल आहे मित्रांनो. जसं माया का मोबाईल आहे ना, तसं आपल्या दादांका बी एक मोबाईल आहे. आणि आपल्या आईला दादांना बघा कसं मोबाईल बघायला लागते. दादा आपलं मोबाईल बघतात आणि त्यासोबत आपल्या आईला बी दाखवतात. दादांनी सांगितलं हे मेंढर माघारी फिरव, कारण का हे कुठलं झारवाड खाल्लंय मित्रांनो, तिकडं जरा झारवाड आहे त्या साईडला, त्यामुळं हे मेंढर माघारी हाणायच्यात. फिरली माघारी आता मित्रांनो. या ठिकाणी बघा काय आहे, सापाची कातीन आहे, कातीन. इथं कातीन टाकले सापाने म्हणल्यावर एवढ्या एरियात साप असणार. हवेऊन मेंढर चालले ते आपली आत्ता बघा सगळं एक लाईन घेतले. मित्रांनो या ठिकाणी मेंढर आणले ते. इथं जरा शेतीला अडचण होत असल्यामुळं इथे एक आपली भाबळ होती, ती भाबळ तोडले. आणि तो का तिकडं जे आंब होतं ना, त्या आंब्याच्या बी बऱ्यापैकी फांद्या काढल्या ते नाही का शेतीला. म्हणजे इथं जे शेत होतं ना, त्या शेताला लय अडचण होती झाडाची त्यांच्या मनाने. तर ताच पाला चारा आणले ते मेंढर का इकडं. मित्रांनो तुम्ही जर आपला पाठीमागचा ब्लॉग पाहिला ना, तर त्या ब्लॉगमध्ये या झाडावरती आपली एक पाठ हो का हितवर आली होती. आणि आता बघा त्या झाडाची काय अवस्था झाली. आणि या ठिकाणी हा तर आंबा मित्रांनो आत्तापर्यंतच्या ज्या आंब्यांमध्ये सगळ्यात मोठा आंबा हा होता. तर ह्याच्या बी बऱ्यापैकी फांद्या छाटल्या गेल्या, ते लाकडं बी घेऊन गेली ती लोक. हे जे सगळे लाकडं घेऊन गेली, आणि त्याच्यात पाला चारा आणले ते आज मेंढर. ज्यांचं ही झाडं होती ना, त्यांनी सांगितलं बाबा आपल्या या ठिकाणी झाडं तोडलेली आहेत, त्याचं नेऊन बकरी चारा पाला खात्याल, त्याकरता घेऊन आलोय. जरा वाईज पाला मित्रांनो तोडल्याला 2-4 दिवस झालं, आणि इथं वाळून गेल्यामुळं मेंढर काय एवढी खाई नाही आपली मन लावून. आंब मित्रांनो हे आंब ना कितीतरी वर्षापूर्वीच होतं, खूप जुनं. हो लय जुनं म्हणजे लय जुनं. दादा कधीच असतील हे आंब? हा 10-15 वर्षापूर्वीचं मित्रांनो आंब आहेत आपलं. दादा सांगते रे, दादांचा आवाज आला का नाही तुम्हाला काय माहिती, पण मी सांगतो. मित्रांनो यामध्ये एक आपल्याला शेतकऱ्याची चांगली गोष्ट वाटली. ती चांगली गोष्ट म्हणजे काय, तर मित्रांनो त्यांनी काय केलं, त्यांना जेवढे अडचण होते ना तेवढेच झाडाच्या फांद्या तोडल्या. आणि म्हणजे काय करतात डायरेक्ट बोडातूनच अख्खाच आंबा तोडून टाकतात. तर ह्यांनी फक्त ना जेवढी त्यांना अडचण आहे तेवढ्याच फांद्या काढल्या, आणि बाकीचा आंबा आहे असं ठेवलंय. तर हो त्यांना जी अडचण होती ना खाली शेती करायला, हे तेवढ्याच फांद्या काढलेल्या आहेत. बाकी आंबा आहे असं आहे, म्हणजे सावली झाड देणार आपल्याला. मित्रांनो हे आपलं दादा फांटे टाकते ते जरा मेंढराला ओलं खायला पडेल. आणि हे झाड तर इतकं सोपं आहे ना वरती जायला. आता बघा मी कसं जातो एका मिनिटात. हो का मित्रांनो हात लावायचे नाही, काय नाही. इतक्या वर येऊ शकतो ना आपण. मग इथनं वर थोडं इथं पकडायला लागेल. इथनं घसरलं तर
पडू शकतो. नको लय रिस्कच घ्यायला नको, हाताने ताप नको मित्रांनो. तर एका हाताला मोबाईल आहे, तसं जायचं म्हणलं माणूस सहज जाईल, पण कसं पडलं बिळलं तर मग हाताने ताप. जाऊन बघू का चॅलेंजच घ्यायचं आता. चॅलेंज या अजून मित्रांनो इथं आलं. इथनं वर थोडं रिस्क आहे, इथनं वर नको आता बास. पण आलोय आपण हे तोर असं म्हणजे न हात लावता सुद्धा येऊ शकतो, असं झाड होतं पण छाटले आता बऱ्यापैकी आहे, थोडंसं का व्हायना आहे. तर आपलं फांटं टाकते तेव्हा का दादा, हे जे वल्ल फांटे ना मित्रांनो ते पड्याला टाकते, ते मेंढराला खाता येई नाही ना त्यामुळं. तर मित्रांनो एक आता 10-15 मिनटापूर्वी काय झालं माहिती का. तर मित्रांनो आता ही गोष्ट कोणाला खरी वाटेल, कोणाला खरी म्हणजे खोटी वाटेल, पण मित्रांनो तुम्ही सगळे आपली माणसं नाही का, माझ्या जवळची माणसं आहे. माझ्या यूट्यूब फॅमिली म्हणजे माझे एक फॅमिलीसारखं म्हणजे नाही का, माझ्या जवळची माणसं आहेत. मी कधी ब्लॉगमध्ये खोटं सांगत नाही. तर मित्रांनो आता एक 10-15 मिनटापूर्वी काय झालं माहिती आहे का, हवेनं आम्ही मेंढरा आणत होतो. तुम्ही आधी पाहिलं असेल आपली मेंढरा हवेतनं गेले का नाही. तर तसंच मित्रांनो आता येताना काय झालं, 2 आपली बारकी कोकरी आजच रानात आली होती आणि हवेच्या कोपऱ्यावरती सगळी मेंढरं पुढं गेली आणि ती अचानक थांबली नाही का, अशी मध्ये थांबली आणि त्यांना पुढं हाणायसाठी मी असं म्हणजे नाही का दादांनी आपलं शकाटा पुढं घेतला. ती जी माघारी पळाली मित्रांनो, इतकी भीती वाटली ना, इतकी भीती. कारण का तर मित्रांनो गाड्या ते इतक्या सनाट हवेला इतकी जवळ मित्रांनो 1-1.5 किलोमीटर अंतरावरती त्यांना पकडलं. आधी माणसांनी अडवलं नाही, ती इतकी अशी नाही का सुसाट मोकार ती अशी सुटलेली नाही का, भेलेली पक्के मित्रांनो. कारण का तर पुढं काय दिसत नव्हतं, नुसते गाड्या माणसं बिनसं सगळं म्हणजे असं भीतीचं वातावरण तयार झालं. आणि कोकरी जर हवेत गेली असते ना मित्रांनो, आज 2 कोकरी आपली जागेवर ठार झाली असती. कारण का तर गाड्या इतक्या जोरात होत्या, पण देवाच्या कृपेने ती अशी कडकडणी मित्रांनो पळाली आणि 1-1.5 किलोमीटर पळाली नाही का. 1.5 किलोमीटर पळाल्यानंतर एक दादा गावलं गाडीवरती. ते दादांनी मला म्हणलं गाडी बस तुला पटकन सोडतो. त्यांनी मला मित्रांनो सोडवलं नाही का, ते देवासारखंच आपल्याला धावून आला आपल्या मदतीला, गाडी सोडवलं मित्रांनो. आणि कोकरी काय झालं शेवटी हवी मित्रांनो, हवेचा असं ब्रिज येतं या ठिकाणी, ब्रिज तयार झालेले आहेत, त्या ब्रिजच्या वर सरली. आणि मित्रांनो काय झालं, लोखंड गुडघे इतकं उंच होतं, चुकून जर एखाद्याने हवेत उडी मारली असती ना तरी तिथं एखादं ठार झालं असतं. पण ती त्या लोखंडच्या कडकडणी पार मोहर पळत गेली आणि तिथं काय झालं, एक खांब आडवा आल्यानंतर ती जाग्यावर त्या ठिकाणी थांबली. आणि मित्रांनो तरी मी मोहर पळाली असती ती, पण मी काय केलं, त्या लोखंडाच्या कडकडने लपत गेलो आणि मित्रांनो 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आपली 2 कोकरी म्हणजे पकडल्यानंतर आपला जीव आला नाही. तर मित्रांनो आजच्याला ना खूप मोठी आपल्यासोबत दुःखद घटना घडली असती आणि आपली 2 कोकरी जाग्यावर ठार झाली असती. ही 2 कोकरी म्हणजे मित्रांनो हो का, हे एक बुट्ट बियन, हे एक पळालं मित्रांनो बघा. अजून बी ती बेधारलेलंच आहे नाही का, भीतीचंच वातावरण निर्माण आहे हो का. म्हणजे इतकी जोरात पळाली ना लय. हे एक मित्रांनो, आणि ह्याच्या जोडीला दुसरं एक तो का, दादांच्या पुढे एक थांबले का हो का, हे बांड, हे एक सालं मित्रांनो. ही दोन्ही हवेत पळत सुटली. दादा आज 2 कोकरी गेली असते नाही तर काय झाली असती, लय हवेने पळाली, गाडीला पिड नाही एवढं, याला पिड आहे. एकदा मित्रांनो आपल्या माग कसं कुत्र मागं लागल्यानंतर आपण कसं सुसाट पळतो तशी पद्धत झाली नाही का, गाडीपेक्षा बी जास्त स्पीड आहे या चित्राबाला. हा एकदा पळालो जोरात. हा का मित्रांनो कसं असतं, एखाद्या आपण समजा एखाद्याला असं म्हणलं ना, समजा पळ बाबा तू पळ नाही का, असं बळ जर एखाद्याला म्हणलं ना पळ, ते काय पळणार नाही. त्याला म्हणलं ना 100 मीटर पळायचे तुला, तो जाऊ शकतो का, किती वेळ लागेल, पण ते म्हणणार अयो कवा पळायचं आणि कुठं बाबा पळतो नको डोक्याला ताण, मला नाही पळवणार असं तुझं. पण चुकून का त्याच्या मागं कुत्रं लागलं ते एवढं मित्रांनो 1-5 मिनिटात गपक्यात जाणार नाही का, एक म्हणजे 5-10-15 मिनिटं बी नाही लागणार त्याला, तू तिकडं पोचल. तसंच झालं यांचं, मेंढराच्या कळपाटनं सुटली आणि एकदम सुसाटच पळत सुटली. मित्रांनो जोडी बघा, दोघं एकमेकांची साथ ना कधी सोडत नाही का, भावासारखं एकदम त्यांचं. आई वेगळी आहे त्यांची, पण नातं मात्र भावासारखं. मित्रांनो एक पळालं तर दुसरं पळालं, अख्ख्या दिवसभर दोघं एकत्र असतात. ज्यावेळेस त्यांना भूक लागल ना तेव्हाच ते त्यांच्या आईकडे जातात, नाही तर ना असं चराई बिरायला ना एकत्रच दोघं. ते उकरून टाकले आणि त्या मातीवर मेंढरं चालल्यात, पण त्यांना चालता वेळ नाही नीट मित्रांनो हो का. हे आता माती काय यासाठी उकारली तर मित्रांनो, बिल्डिंग, मोठी बिल्डिंग तो का तिकडं वर जसं काम चाललंय ना, हे असं ह्या इथं वर बी बिल्डिंग होणार आहे, त्याकरता ही माती उकारली. काय झालं काय घरी ठेवताना आलं, सकाळी ते लावल्या बारकी कुकरी टाकली तिथून ठेवली. आणि मग काय या पुलापासून फार पूर फाट्या बरीन पळत कुकरी पुढं आव्या माग, हवा जर पळाली असते त्यांचा कार्यक्रमच झाला असता. पण ती हवीनेच पळाली, पण कशी खाली वळाली
त्या जगदंबा हॉटेला बसणं सरळच पुढे गेली परत वर येंगली परत मग नाही तर काय पुन्हा मग एका लोखंडा तिथं तो खांब होता त्या खांबाला कशी उभी राहिली काय जण बाबा देवाची कृपा नाही तर दोन्ही कोपरी गाडी खाली मोठा काळ टाळला काळ होय आई. मग काय मला बी बाबा तिथं पाणी भरावं गेली मोठा पिवळा आडूसा त्या कथाला शिरला संकट चालता त्या कथाला शिरला सळा 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 करत. नाही पळाली हवेऊन म्हण. तुम्ही हवी मेंढरावर चढावली का? हवेच्या कडेने येत होतो आणि ती माघारी गेली पळून चिंगाट माग थोडी माघार राहिली ती सुसाट माघारी. रे काय जोगाड गावलंय ठीक आहे काय झाले लाईट आहे मन लाईट हा ते बंद पडकी आहे. मित्रांनो आपल्या दादांना बंद पडकी लाईट गावले. कसलंय दाखवा जुगाड कसलंय दाखवा. लय भारी आहे मग हे काय याची शिल लावल्यावर लाईट लागते होय. हा मला का भारी झालं असतं ना स्वयंपाकाला. लय भारी झालं होतं म्हणा अरे लागती लागती हा? ये बो ये बो ये काय झालंय ती काय लागली एक जोगाड कसली लाईट लागली आता आपल्या मोबाईल मध्ये एवढं कळा ना अंधार करा बर असं बो हाताने जाकावर त्याला. हा पिवळी दादा तुम्ही चांगलं काम केलं. हा ना आपले दादा भाऊ किती खोत झाली ते लाईट लागते. आलतो करा बापू हा ह्या टायमाला आलतो. ह्या टायमाला आलतो मग तिथून मोर ते ब्रड पाडलं लावलं पाणी संपलं. आज तर ह्या टायमाला तर स्वयंपाक बी ह्या टायमाला तास स्वयंपाक बसल्या जागी वाचल्या होते लवकर. कालवण काय करणार मग आता काहीतरी हे सकाळचं लय टमाट्याचं पावट्याचं घातलेलं आहे बरंच. मग आता आता व्हायची मिरची बिरची करायची. मिरची मित्रांनो मिरची करायची. तर मित्रांनो आपल्या दादांनी आणलेलं जुगाड बघा चेंज करा. हा बा मोबाईलची मित्रांनो मोबाईलची काय झाले मोबाईलची लाईट लागली आता बंद करून बघू. हो का दादा चेंज करा आता चेंज करीत राहा. हो का कसा कशी अजून एकदा. हो का अजून दुसरी कसली हा पांढरी पांढरी एक आहे हिरवी एक आहे मित्रांनो आणि दुसरी हा दोन तीनच लाईटी आहेत मित्रांनो पण भारी आहे एकदम. कायचं कालवण चाललंय आता बोंबलाची व्हायची चटणी करायची. चटणी मित्रांनो सकाळचं कालवण आहे त्याकरता आपली बोंबलाची मस्तपैकी बनवायची चटणी. तर या ठिकाणी का बोंबील सगळं टाकून घेतले आता आधी सुक्क करायचं चांगलं. त्या पाण्यात धुतलंय ना मित्रांनो त्याला कसल्या पाण्यात धुतलंय पिठाच्या पाण्यात का पिठाच्या पाण्यात धुतलंय त्याला मित्रांनो. आणि कांदा घालून हो का आई कांदा चिरते कांदा घालून मस्तपैकी चटणी बनवायची आपल्याला. आपलं मस्तपैकी बोंबील तळायचं चाललंय मित्रांनो. बघा हे आपलं सगळं बोंबील तळून घ्यायचं. जेवढं बोंबील चांगलं तळण तेवढं चांगलं लागतं खायला. तळलेल्या बोंबलात असा कांदा टाकून घ्यायचा आहे असं हलवून घ्यायचंय. कांदा बी चांगला मित्रांनो तळायचा आहे. बघा बोंबील चांगलं तळलंय त्याकरता कांदा बी आपलं कांदा टाकून बोंबलाची चटणी बनवायची आहे ना. जाळी लागलेला करपल म्हणून खाली घेतलेला याला. तर मित्रांनो आपला कसा आहे मसाला एकच चमच्यात कार्यक्रम ओके. आपला मसाला टाकलाय आईने आणि मसाला टाकला की बा कलर बदलला जाग्यावर चटणीचा. आपली चटणी तयार मित्रांनो. नुसतं मित्रांनो कांदा परतला बोंबील परतलं मसाला टाकला झाली आपली बोंबील चटणी वाड्यावरची तयार. गावरान चुलीवरचा मसाला आहे आपला. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. बघा कशी आहे बोंबलाची चटणी आपली एकदम मस्त मित्रांनो. लय भारी आपली बोंबलाची चटणी आहे आणि त्यासोबत ही भाकर बाजरीची भाकर आणि बोंबलाची चटणी खायला एक नंबर असते. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपल्याला जेवण करायचे. जेवणाचं ताटवेट आलेलं आहे. दादा तर आपलं जेवण बी करायला बसले ते जेवते ते मस्त. दादा कशी लागते चटणी मस्त
मस्त लागते ना. तर मित्रांनो मला बी करायचे जेवण, आईला बी करायचे. तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.